आता भाग 6पर्यंत पोहोचलेच आहे, तर सबस्क्राईब करूनच टाका. त्यात लाजायचं काय? पण स्माईल मस्त दिली. तर मागच्या भागात आपण पाहिलं होतं की विचार करतो, वेन्निंग तर मेला होता, हा इथे कसा आला आणि का आला? सैनिक म्हणतात, हा तर सेनानायक वेन्निंगचा भूत आहे. जियांग म्हणतो, वेन्निंग तर इलिंगसोबतच 16 वर्ष आधी मारला गेला होता ना. मूर्ती जिंगलिंगला पुन्हा मारायला लागते, तर वी पुन्हा बाजरी वाजवतो आणि वेन्निंग एका वारमध्येच त्याचे तुकडे करतो. हे पाहताच वीला कळतं, हा भ्रम आहे. पण हा कुणी उत्पन्न केला असणार आणि का? कदाचित त्याचा उद्देश मी वेन्निंगला बोलवण्याचा होता. इथे कोणी झाडाच्या मागून धावताना दिसतं आणि हे वी बघतो. एक सैनिक म्हणतो, पकडा याला, हा वेन्निंग आहे. आता घाबरायची गरज नाही, कारण याचे गुरु केव्हाचेच मेले आहे. सर्व सैनिक वेन्निंगला मारायला धावतात. हे पाहून वी पुन्हा बासरी वाजवायला लागतो. पण वीला जाणवतं की त्याचा राग वाढतच आहे, म्हणून तो बासरीची धून बदलवतो. जी धून त्याने रात्री मोच्या घरी वाजवलेली असते, तीच धून तो इथे पुन्हा वाजवतो. ती धून ऐकून वेन्निंग शांत होतो आणि वीकडे एक एक पाऊल टाकतो. जसजसं वेन्निंग पुढे पाऊल टाकतो, तसतसं वी मागे मागे जातो. वीला कुणी मागे असण्याचा भास होतो. बघतो तर काय, लांजान वीचा हात पकडतो. वेळ जसा थांबून गेल्यासारखा वाटतो. हे जरी ॲक्टिंग करत असले तरी त्यांच्या डोळ्यातील प्रेम हे खरे प्रेम करणाऱ्यांना पण मागे सोडणार. वीला वेन्निंगला परत पाठवायचे असते, म्हणून तो पुन्हा बासरी वाजवतो आणि वेन्निंग तिथून निघून जातो. पण लांझान वीचा हात घट्ट पकडून असतो. जियांग जिंगलिंगला आवाज देतो, तू मला निरोप का नाही पाठवला? जंगलात तुला कोण मिळालं? हे सर्व करायची काय गरज होती? जिंगलिंग म्हणतो, तुम्ही मला सैतानाला पकडायला सांगितलं. जियांग म्हणतो, मुजोरी करू नको. एक सैनिक म्हणतो, हे वेन्निंगचं काम आहे. जियांग म्हणतो, काय काय म्हटलं? तो वापस आला आहे? त्याला तर खूप वर्ष आधी मारल्या गेलं होतं, तो कसा येऊ शकतो? तर सैनिक म्हणतो, आम्ही स्वतः पाहिलं, याने बोलवलं वेन्निंगला. तर जियांग म्हणतो, अरे वा, तू वापस आला. असे म्हणत जियांग हातातला चाबूक मारायला काढतो. हे लांजानला दिसते आणि तो पण त्याच्या विनाने पलटवार करतो. जियांग लानवांगजीवर ओरडतो, लानवांगजी, तुझी हिंमत कशी झाली? हात सोडल्यामुळे वी पळायला लागतो, पण या वेळेला जियांगचा चाबूक त्याला लागतो. वी उठतो आणि लानवांगजीच्या मागे उभा राहतो आणि म्हणतो, तू श्रीमंत आणि बलवान आहे म्हणून तू कुणाला पण मारू शकतो का? जियांग चाबकाकडे पाहून म्हणतो, हे काम का नाही करत आहे? हे अशक्य आहे. तू तुझा मुखवटा काढ. वी पलट उत्तर देतो, नाही काढत, जा, काय करायचं ते कर. जियांग पुन्हा चाबक काढतो, तर लानवांग तलवार पुढे करतो. कल्टिवेटर जियांग म्हणतो, कुळाचे प्रमुख, रागावर ताबा ठेवा. तुमचा जादुई चाबूक दुसऱ्यांच्या शरीरात राहणाऱ्या आत्माला ओळखतो. विविशान मेल्यानंतर त्याचे शरीर आणि आत्मा दोनही नष्ट झाले आणि दुसऱ्या आत्माशिवाय तो वापसही येऊ शकत नाही. तर जियांग म्हणतो, तुला कसं माहीत तो खरंच मेला? तर कल्टिवेटर म्हणतो, लोक म्हणतात तुम्ही स्वतः त्याला मारले. जियांगला वाईट वाटते आणि तो चिडून म्हणतो, तू खरं खरं सांग, तू कोण आहे? वीला चक्कर येते आणि तो त्याचा भूतकाळ आठवत आठवत खाली पडतो. आता आपल्याला वीच्या तरुणपणाचा काळ दाखवतात. वी होळीत झोपलेला असतो आणि वीची बहीण त्याला उठवते, पण तो काही उठेना. जियांग म्हणतो, तू जर उठला नाही तर तुझ्या मागे कुत्रा सोडतो. हे ऐकताच वी पटकन उठतो, कारण वीला लहानपणापासूनच कुत्र्याची खूप भीती वाटते. ताई म्हणते, वी विषयांना त्रास नको देऊ रे. वी म्हणतो, तुम्ही आले, इथे तर सर्वच आहे. तर ताई म्हणते, आता आपण आपल्या जागेवर पोहोचलेलो नाही, हे दुसरे गाव आहे. वी विचारतो, आपण इथे का आहोत? जियांग म्हणतो, आपण इथं शिक्षण घेण्यासाठी आलो आहोत आणि तुला तर खोड्या सुचते. वी म्हणतो, तू पण करत जा कधी कधी. म्हणत म्हणत एकमेकांना मारायला लागतात. ताई अडवते, म्हणते, थांबा तुम्ही दोघं जण, हे आपले गाव नाही आहे, इथे नाही चालणार. तर वी म्हणतो, त्याला सांग, मला त्रास नको देऊ. तर जियांग म्हणतो, ती काय म्हणणार? वीला एक खेळणं दिसतं आणि तो घेऊन येतो आणि ताईला देतो आणि म्हणतो, किती छान आहे ना? तर ताई पण म्हणते, हो हो, खूप छान आहे. तर जियांग म्हणतो, वी विषयान खेळू नको,
आपण ढग अवकाशला पोचणार आहोत, जिथे सारे कुळाचे हुशार मुलं येतील. त्यांच्यासमोर आम्हाला लाज वाटेल असं काही करशील नको बस. तर व्ही म्हणतो, हो हो समजलं. जियांग मागे लोकांना सूचना द्यायला लागतो, तर इकडे व्ही ताईला घेऊन गायब. व्ही लहानपणापासूनच चंचल दाखवलेला आहे आणि जियांग काळजी करणारा. जियांग म्हणतो, ताई आपण इतका दूरचा प्रवास करून आलो आहोत, तर आज इथे आराम करू आणि मग क्लाउड रिसेसमध्ये जाऊ. तर ताई म्हणते, समारंभ सुरू व्हायला 10 दिवस वेळ आहे, आपण इथे थांबू शकतो. व्हीला मोठा आनंद होतो. आपण इथेच थांबणार आहोत? मी ऐकलं इथे मिळणारी दारू साऱ्या जगात प्रचलित आहे. चव अशी आहे की कुणी एकदा जर पिलं ना तर नेहमीच मागणार. मी तर आतुर झालेलो आहो पिण्यासाठी. थोडी पिल्याने काही फरक पडत नाही आणि तू मला मनाई करायची नाही. याचा अर्थ व्ही तरुणपणापासूनच वेगळा होता. जियांग म्हणतो, तू दारू प्यायची नाही. ताई म्हणते, तुम्ही भांडण बंद करा, पहिले धर्मशाळा बघा. जियांग म्हणतो, व्ही लक्षात ठेव. तर व्ही म्हणतो, हो हो मी नाही पिणार असं म्हणून तो निघून जातो. जियांग विचारतो, कुठे चालला? पाहिलं, तुझ्या लाडाने बिघडवलं त्याला. मला खात्री आहे हा समारंभाच्या आधी काही ना काही गडबड नक्की करेन. ताई म्हणते, तो लहानपणापासून चंचल आहे, पण मनाने चांगला आहे. वडील पण हेच म्हणतात. जियांग म्हणतो, काय ताई, तू आणि बाबा नेहमी त्याचीच बाजू घेता. ताई म्हणते, आपण कुणाला बदलवू शकत नाही, तरीही प्रत्येक व्यक्तीला त्याचे जीवन त्याच्या आवडीने जगण्याचा अधिकार आहे, असे समजवत ती त्याला तिथून घेऊन जाते. तर आतापर्यंतच्या बोलण्यावरून आपल्याला एवढं नक्की कळलं आहे की हे उच्च शिक्षणासाठी निघालेले आहे. पहिला प्रवास त्यांनी नदीवरून होळीने केला आणि आता त्यांना आराम करायचा आहे, म्हणून ते तात्पुरतं निवासस्थान शोधत आहे. कारण त्यांना क्लाउड रेसेसला जाण्यासाठी पुन्हा पायी प्रवास करायचा आहे. नेक्स्ट सीनमध्ये त्यांनी धर्मशाळेमध्ये खोली भाड्याने घेतली, पण तिथल्या वेटरने त्यांना सूचना दिली की आज अचानक काही श्रीमंत लोक आले आहे आणि त्यांनी पूर्ण धर्मशाळा भाड्याने घेतली आहे. त्यांनी स्वतःचे लोक सोडून सर्वांना काढून टाकले, त्यामुळे तुम्ही दुसरीकडे जाण्याची कृपा करा. 2 मुली येतात आणि वेटरला बोलवतात. वेटर सांगतो, मी सर्व खोल्या खाली केलेल्या आहेत. एक मुलगी म्हणते, हा इत्तरचा डबा घ्या आणि जीनच्या खोलीत ठेवा, याच्या औषधी गुणामुळे मच्छर पळून जातील. दुसरी म्हणते, मीनू तू किती काळजी घेते, म्हणून तर तुला तो पसंत करतो. मीनू रागवते, हे काय बोलते. दुसरी वेटरला म्हणते, तू सावधान राहा, आमच्या मालकांना थोडासा पण त्रास झाला नाही पाहिजे. वेटर म्हणतो, तुम्ही चिंता करू नका, मी पूर्णपणे काळजी घेणार. आणि खोली बघण्यासाठी त्या तिथून निघतात. जियांग चेन म्हणतो, वाटत आहे हा लॅनलिनच्या जीन कुटुंबातून आहे. हे पण शिकायला आले असणार आणि या शहरात थांबले. कमी लोक असूनही सर्व खोल्या भाड्याने घेतल्या आणि आपल्याला बाहेर काढले. आता एक पण धर्मशाळा रिकामी नाही. आता आपण कुठे राहणार. मीनू जीनच्या खोलीत इत्रपुळी ठेवते आणि जायला लागते. तर व्ही विषयान आवाज देतो, मीनू मला एक इत्रपुडी मिळू शकते का. मीनू विचारते, तू कोण आणि माझं नाव तुला कसं माहीत. व्ही म्हणतो, ईने सांगितले. जर ही तुला नावाने बोलू शकते तर मी का नाही. पण मीनू म्हणते, तू कोण आहे आणि तुला काय पाहिजे. व्ही म्हणतो, सांगतो, पण तुला खरं नाव सांगावं लागेल, मग मी तुला मीनू म्हणून बोलवणार नाही. पण मीनू म्हणते, मी तुझे बोलणे का ऐकू. कुणालाही नाव विचारण्याआधी पहिले स्वतःचं नाव सांगावं लागत असते. व्ही म्हणतो, असे का. मग माझं नाव आठवणीत ठेवशील. माझं नाव आहे जॉनी जॉनी. दुसरी म्हणते, मीनू हे तर कळलं नाही की हा कोणत्या कुटुंबाचा आहे, पण याचे कपडे आणि बोलणे ऐकून असं वाटतं की हा खूप मोठ्या कुटुंबाचा आहे. मीनू पलटते आणि म्हणते, तू मला चिडवत आहे ना. दुसरी म्हणते, काय झाले. मीनू म्हणते, अगं ती कविता नाही आहे का, जॉनी जॉनी येस पप्पा. तर दुसरी म्हणते, ईटिंग शुगर नो पप्पा. मीनू म्हणते, तू काय बोलत आहे आणि तू काय पाहतो बेशरम. तर मीनू, तू लॅनलिनच्या जीन कुटुंबामधून आहे ना. लोक म्हणतात की तुमच्या कुटुंबातील मुली अप्सरांपेक्षाही सुंदर असतात.
आणि तुला पाहून ते खरं पण वाटत आहे. मीनू म्हणते, किती बेशरम आहे हा. आता मी स्वतःचा परिचय देतो. मी यांगमिनच्या जियांग कुटुंबातून वेयिंग आहे. तुम्ही मला उशान म्हणून पण बोलवू शकता. आम्ही गुसू जात आहे, पण आराम करण्यासाठी आम्ही इथे थांबलो. मी तुम्हाला विनंती करतो की एक रात्रीसाठी आम्हाला इथे राहू द्या. आता मीनू राहू देते की त्यांना हकलते हे पाहू पुढच्या भागात. बाय बाय.